वळूयात अन्य काही बातम्यांकडे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होत आहे। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी चारही प्रमुख पक्षांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये आपापल्या आमदारांची व्यवस्था केली आहे। तसंच बैठका सुद्धा इथेच होत आहेत। शिवसेनेचे आमदार वांद्रे इथल्या ताज लँडसेंड या हॉटेलमध्ये दाखल झालेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत। तिकडे राष्ट्रवादीच्या आमदारांना द ललित हॉटेलचं निमंत्रण देण्यात आलं असून अजित पवार सुद्धा इथे दाखल झालेत। विधान परिषद निवडणुकीसाठी यावेळेला जोरदार रणनीती आखली जात आहे असंच यावरून दिसतंय। ताज लँडसेंड इथून आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ। लक्ष्मण, सध्या कोण कोण इथे येऊन पोहोचलं आणि काय काय हालचाली सुरू आहेत विशेष? प्रचंड खबरदारी राजकीय पक्षांकडून घेतली जाते। ही निवडणूक होत असताना मतांचं फोडाफोडी आणि उमेदवार मतांची फोडाफोडी करत असताना पळवापळवीची देखील काही शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते। सगळ्याच राजकीय पक्षांकडून आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जातं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो एक एक आमदार जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुहासांना कांदे जे आहेत नाशिकच्या नांदगावचे ते आता या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये मंत्री उदय सामंत हे देखील दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार आहे। डिनर डिप्लोमसी या ठिकाणी होईल। विशेष म्हणजे या हॉटेलच्या 14व्या मजल्यावरती एक बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या सगळ्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना जेवणाची देखील व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। सगळ्याच पक्षांकडून प्रचंड खबरदारी जी आहे ती या निवडणुकीत घेतली जाते। 11 जागांसाठी ही खरं तर निवडणूक होती आणि 11च्या 11 जागा ज्या आहेत त्या जिंकत असताना खरं तर आपण मिलिंद सर बघितलं तर ही निवडणूक जी आहे ती अत्यंत तांत्रिक बाबींवरती असती। त्यामुळे मतांचं विभाजन होणार नाही याची देखील खबरदारी घ्यायची आहे आणि त्यासाठीची कार्यशाळा देखील या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अर्थात आमदारांची या ठिकाणी होणार आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या आमदारांना या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि 14व्या मजल्यावरती या हॉटेलचा ही बैठक होणार आहे। या हॉटेलच्या परिसरातली ही दृश्य बघतोय। पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। बरोबर आहे, कारण कोण कोण या बैठकीत येतं, या बैठकीत काय ठरतं यावरती पुढची गणित अवलंबून आहेत। लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।